जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, तुम्हाला बरं वाटावं म्हणून मी नाही बोलत, किंवा तुम्हाला चांगलं वाटावं म्हणूनही नाही बोलत, पण अमरावतीला आलं की मला घरी आल्यासारखं वाटतं. त्यातल्या आजच्या अनेक तरुणांना मी का हे वाक्य बोललोय त्यांना कळणार नाही. पण साधारणपणे 1989 साली मी प्रत्यक्ष राजकारणामध्ये आलो. जन्म राजकीय घरातच झाला होता. मग मी राजकीय व्यंगचित्रकार झालो आणि मग 1989 साली मी विद्यार्थी सेनेचा मी अध्यक्ष झालो. मी आता काय बोलतोय हे तुम्ही ऐका. संपूर्ण भाषण झालं की एकट्याच ओरडा. आणि मग तो 1989-90 ज्यावेळेला सगळ्या महाराष्ट्रभर मी माननीय बाळासाहेबांबरोबर फिरत होतो, मग 1992ला बाबरी मशीद पडली, 93ला बॉम्ब ब्लास्ट झाले मुंबईमध्ये, 1993 साली मी नागपूरमध्ये बेरोजगार तरुणांचा मी मोर्चा काढला होता. आणि तो साधारणपणे 90, 91, 92, 93, 94, 95 हा सगळा काळ हा माझा साधारणपणे विदर्भ आणि मराठवाड्यामध्येच गेला. आणि त्या विदर्भ मराठवाड्यामध्ये, खास करून विदर्भामध्ये, माझं सर्वात जास्ती जे राहणं होतं ते अमरावतीमध्ये होतं. त्या साधारणपणे 88-89 सालामध्ये आमचे माझे मित्र विजय राऊत यांच्या घरी मी जात असे. छान मस्त होतं अमरावती. म्हणजे त्यांच्या घरातनं असं सगळं शेत दिसायचं, सगळं असे अख्खी अमरावती दिसायची. आणि बराच काळ माझा या अमरावतीमध्ये गेला. इथे अंबामातेचं, आमच्या एकविरा देवीचं मंदिर आहे. माझ्या आजीचं माहेर देखील अमरावती. त्याच्यामुळे माझ्या आजोबांचं इथे येणं जाणं असायचं. आणि त्याची पहिल्यापासून एक थोडीशी अमरावतीबद्दल एक थोडीशी जवळीक होतीच. ती राजकारणामध्ये वृद्धिंगत होत गेली, वाढत गेली. आज ज्यावेळेला हे शहर बघतो, वेडं वाकडं कसंही वाढलेलं, त्याला आकार ना उकार ना काही चाललंय, कुठेही चाललंय. हेच शहर कशाला घ्या, सगळी शहरं आपली अशीच झालेली आहेत. प्रत्येक शहराची लोकसंख्या वाढते, सगळ्या गोष्टी वाढत आहेत, शहरं मोठी होत आहेत, इमारती येत आहेत, घरं वाढत आहेत. पण या माझ्या विदर्भामधली आणि मराठवाड्यामधली, खास करून विदर्भामधली माझे तरुण आणि तरुणी हे त्यांचं गाव सोडून, शहर सोडून मुंबई पुण्याकडे जात आहेत, शिकण्यासाठी जात आहेत, नोकरीसाठी जात आहेत. मी आत्ताच दुपारी मी लातूरला होतो आणि त्या लातूरमध्ये एक पार्टी पाहिली मी. लातूरमध्ये मी एक पार्टी पाहिली. आता इथे मला अमरावतीत मला माहिती नाही अशा पार्ट्या दिसतात का, असतीलही कदाचित.
पुण्यामध्ये घर हवंय का? लातूरमध्ये पार्टी काय, पुण्यात घर हवंय का? याचा अर्थ काय? याचा अर्थ जे आपल्या इकडचे लोक जे सोडून चाललेले आहेत, आपापले गावं, आपापले जिल्हे, आपापली शहरं जी सोडून चाललेली आहेत, त्यांच्यासाठीच्या ज्या जाहिराती होत्या, याला विकास म्हणतात का रे? हा विकास? म्हणजे मुंबईमध्ये बघितलं, पुण्यामध्ये बघितलं, ठाण्यामध्ये बघितलं, तर बाहेरच्या राज्यांमधली लोक तिकडचे त्यांची गावं बिवं सोडून महाराष्ट्रामध्ये येत आहेत आणि या सगळ्या शहरामध्ये येत आहेत. त्यांच्या प्रदेशात तर काही झालंच नाही, त्याच्यामुळे ते येत आहेत. आमच्या महाराष्ट्रातले देखील तरुण तरुणी जर समजा गावं आणि शहरं सोडून जात असतील, तर मग महाराष्ट्रामध्ये इतकी वर्ष ज्या निवडणुका लढवल्या गेल्या आणि जे तुम्हाला विकासाचं जे स्वप्न दाखवलं गेलं, त्याचं काय झालं? कधी हा पक्ष सत्तेवर, कधी तो पक्ष सत्तेवर, कधी हे आमदार इकडे येतात. तुमच्याकडे जे आत्ता आमदारकीला उभे आहेत उमेदवार, कुठच्या पक्षात होते, कुठे गेले, इथून तिकडे गेले, तिथून तिथे गेले, कसेही पक्ष बदलत राहतात. ह्यांची हिंमत कशी होते? याची हिंमत होते कारण तुम्ही काही बोलत नाही, तुम्ही चिडत नाहीत, तुम्ही रागावत नाहीत, तुम्ही यांना जाब विचारत नाहीत. कोणी का असे ना तो. आणि मग आपण मूळ विषय सगळे बाजूला सारतो, मूळ विषय बाजूला होतात आणि मग निवडणुकीचा फक्त आपला एक धिंगाणा, जल्लोष, गंमत, या सगळ्या गोष्टी सुरू होतात. मूळ विषयांकडे लक्ष नाही आपल्याला कोणाचं. बाकीचे विकासाचे जर प्रश्न आहेत, पण सगळ्यात महत्त्वाचा सुरक्षेचा प्रश्न आहे तुमचा, तुमच्या अस्मितेचा प्रश्न आहे, तुमच्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे. आम्ही मराठी म्हणून कधी विचार करत नाही, आम्ही हिंदू म्हणून कधी विचार करत नाही. हिंदू हा फक्त दंगलीत हिंदू असतो. दंगल संपली की तो जातीत जातो. आणि हेच बाकीच्यांना हवंय. आज निवडणुकीच्या तोंडावरती राज ठाकरे तुम्हाला काय सांगणार, कोणता शब्द देणार? मी आत्ता इथे अमरावतीमध्ये आल्यावरती माझा मी मोबाईल ऑन केला आणि ऑन केल्यावरती मला तिथे एकाने मला एक क्लिप पाठवली आहे. मला आज इथे जर स्क्रीन असता ती आधी मिळाली असेल तर मी स्क्रीनवरती तुम्हाला दाखवलं असतं. एक मुसलमान मौलवी याने फतवा काढलाय. फतवा मी आमच्या लोकांकडे देतो, तुम्ही जरा लोकांपर्यंत पोहोचवा ते सगळं. हे सगळे मुसलमान आता मशिदीमधनं फतवे काढायला लागलेत. की काँग्रेसला, राष्ट्रवादी काँग्रेसला आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाला सर्व मुसलमानांनी एक गठ्ठा मतदान करायचं असे फतवे निघतायत. आणि ते आता लोकसभेला पण जाणवलं तुम्हाला. एक गठ्ठा जातात, एक गठ्ठाच्या गठ्ठा आम्हीच विखुरलेले. या लोकांच्या धांगडधिंग्याच्या विरोधामध्ये आवाज उठवणारा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एकमेव पक्ष होता आणि आहे आणि राहील. या आपल्या मुंबईच्या शिवतीर्थावरनं मी सांगितलं होतं, या सगळ्या मशिदींवरचे यांचे सगळे भोंगे पहिल्यांदा उतरवून टाका. बंद झाले होते. उद्धव ठाकरे, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार होतं त्यावेळेला.
सगळ्या मशिदींवरचे भोंगे बंद झाले होते आणि मी सांगितलं होतं की जर समजा हे भोंगे बंद नाही झालेत, माझा महाराष्ट्र सैनिक तिकडे जाऊन हनुमान चालीसा म्हणेल त्या मशिदीच्या समोर. हे काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या सरकारने माझ्या महाराष्ट्र सैनिकांवरती जवळपास 17,000 महाराष्ट्र सैनिकांवरती केसेस टाकल्या. म्हणजे ही माणसं कोणाची आहेत जरा बघा. त्यांना जपतायत आणि माझ्या मुलांवरती केसेस टाकतायत. मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावरती त्यांनी एक मजार बांधली होती, तिथे छोटी अनधिकृत समुद्रात. मग मी ज्यावेळेला ती जाहीररित्या ज्यावेळेला ती दाखवली सगळ्यांसमोर की अनधिकृत बांधकाम कसं चालू आहे, मग ती रात्रीच्या रात्री पाडली गेली. हिंमत कशी होते यांची. हिंमत एवढ्यासाठीच होते कारण ही आमची बुळबुळीत सरकार जी आहेत ना, जी कोणत्या भूमिका घेत नाहीत. कशाला आपल्याला मतं हवी आहेत त्यांची, कशाला मतं हवी आहेत त्यांची. मी तुम्हाला आत्ता सांगतो, राज ठाकरेचा शब्द आहे, उद्या तुम्ही माझ्या हातामध्ये जर या महाराष्ट्र राज्याची सत्ता जर समजा हातामध्ये दिलीत, एकाही मशिदीवरती एकही भोंगा तुम्हाला दिसणार नाही या महाराष्ट्रामध्ये. हे रस्त्यावरती येऊन नमाज पडतात. तुमचा धर्म तुमच्यापाशी, कोणताही धर्म दरवाजा तुमच्या घराच्या उंबरठा उलटून बाहेर आला नाही पाहिजे. आता परवा मध्यंतरी त्या कोणतो संभाजीनगरचा कोणतरी तिकडचा आमदार होता ना, खासदार होता, इम्तियाज जलील, हजारो मुसलमानांचा तिकडनं एक मोर्चा काढला, मुंबईमध्ये आणला. तुम्ही पाहिला असेल. हिम्मत कशी झाली यांची. हिम्मत कारण झाली, एवढ्यासाठी झाली कारण काँग्रेसचे खासदार निवडून आले, शरद पवार गटाचे खासदार निवडून आले. उद्धव ठाकरे तिकडे जाऊन तर काय त्यांचं झालेलंच आहे, आटपलेलाच आहे विषय त्यांचा. एक माणूस मुख्यमंत्री झाल्यावरती स्वतःच्या वडिलांच्या पुढे असलेलं हिंदू हृदय सम्राट हे बिरुद 2.5 वर्ष बाजूला काढतो का. काँग्रेस आणि एनसीपीच्या लोकांना वाईट वाटेल. माननीय बाळासाहेबांच्या अगोदरचं हिंदू हृदय सम्राट तू काढून टाकतो, मग उरलं काय. या लोकांनी तुला आत्ता डोक्यावरती घेतलंय. आत्ता तुम्हाला माझ्या आजोबांचं एक वाक्य होतं, एखाद्याला आपटायचं असेल ना तर पहिल्यांदा उचलावा लागतो. ही मंडळी त्यांच्यासाठी कामं करणार. बाळासाहेबांच्या अगोदरचं हिंदू हृदय सम्राट हे नाव काढून टाकणार, ही पदवी काढून टाकणार. सगळं त्यांच्यासाठीच. मग तुमच्यासाठी काय. या नवनीत राणा ज्या वेळेला इथे आता पराभव झाला त्यांचा खासदारकीला, मुसलमानांनी रस्त्यावर येऊन जल्लोष केला. वेडे वाकडे त्यांनी हातभाव करत पाकिस्तानी झेंडे हातामध्ये घेऊन उत्सव साजरा केला, तुमच्या नाकावर टिचून. आम्हाला काही वाटतच नाही त्या गोष्टींचं. मागे पण अशीच दंगल झाली होती इथे अमरावतीमध्ये. माझे महाराष्ट्र सैनिक, विश्व हिंदू परिषदेचे लोक आणि अजून काही हिंदुत्ववादी संघटना हे गेले अंगावरती, तेव्हा गप्प बसले. अहो बाहेरून किती वेळ काम करायचं.
एकदा द्या हातामध्ये सत्ता, नाही सडकवून काढले एकेकाला ना, बरं त्यांची हिंमत होणार नाही इथे. आणि इथे तुमचं लक्ष जाऊ नये, तुम्ही म्हणून हिंदू म्हणून एकत्र येऊ नये म्हणून महाराष्ट्रामध्ये एक संत खूप मोठ्या प्रमाणावरती एक चांगलं काम करतोय. आपल्या महाराष्ट्राकडे संतांची परंपरा आहे. महाराष्ट्राच्या या विदर्भामध्ये, मराठवाड्यामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये संतांची परंपरा आमची. अजून एक संत आलेले आहेत आपल्याकडे, संत शरदचंद्र पवार. या महाराष्ट्रामध्ये जे हिंदुत्वाचं जे माहोल होतं हे बर्बाद कसं करायचं, खराब कसं करायचं. आणि म्हणून या माणसाने महाराष्ट्रात जातीपातीमध्ये विभागायला सुरुवात केली. तू ओबीसी, तू मराठा, तू ब्राह्मण, तू हा, तू या जातीचा, त्या जातीचा. प्रत्येक माणसाला आपापल्या जातीबद्दल प्रेम असतं, याबद्दल काही वाद नाही, शंका नाही, असावं ते. पण राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म ज्यावेळेला झाला त्याच्यानंतर या महाराष्ट्रामध्ये स्वतःच्या जातीबद्दलचं प्रेम सोडा, दुसऱ्याच्या जातीबद्दलचा द्वेष सुरू झाला. मी मुद्दामून तुम्हाला ही गोष्ट सांगतोय की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये त्यावेळेला एक पुस्तक आलं होतं, जेम्स लेनचं प्रकरण. तुम्हाला आठवत असेल अनेकांना की ज्या पुस्तकामध्ये महाराजांबद्दल काहीतरी एक दोन वाक्य काहीतरी वेडीवाकडी लिहिली गेली होती. कोणी वाचलं नव्हतं ते पुस्तक, पण ते पुस्तक वाचून आपल्या महाराष्ट्रामधले कैलासवासी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि आमच्या गजाननराव मेहेंदळे आणि अजून 2-4 जण यांनी पत्रकार परिषद घेतली आणि महाराष्ट्र सरकारला सांगितलं हे पहिल्यांदा पुस्तक बॅन करा. त्यावेळेला ह्यांना कळलं की असं काहीतरी पुस्तक आलंय. मग इथे सगळं राजकारण सुरू झालं. आणि मग हे राजकारण सगळं सुरू झाल्यानंतर पुण्यामधलं इतिहास संशोधक मंडळ, नाही काय तुमचं भांडारकर इन्स्टिट्यूट, त्या भांडारकर इन्स्टिट्यूटवरती हल्ला करण्यात आला. का तर म्हणे ह्यानीच दिलं त्याला. आणि मग त्याच्यामधनं सगळा मराठा आणि ब्राह्मण असा बाईला वाद सुरू केला. आता मराठा आणि ओबीसी असा वाद सुरू केला. हेच सगळे जनक त्याचे, हेच. तुम्ही मराठी म्हणून एकत्र येताच कामा नये, तुम्ही हिंदू म्हणून एकत्र येताच कामा नये. तुम्ही जातीमध्ये विभागलेलेच पाहिजे, तर आमच्या मतांची पेटी भरेल. हा एवढा एकमेव उद्योग करत बसलेत आणि ह्याच्यावरती निवडणुका लढवत आहेत. मी कालच कुठच्याही सभेमध्ये म्हटलं, हो तुम्हाला जर एखादा आजार झाला तर जातीचा डॉक्टर शोधता का चांगला डॉक्टर शोधता? पण हे सगळं राजकारण फक्त करत बसायचं राज्यभर आणि तुमची माथी फक्त भडकवत राहायची. मी आता त्या लातूरच्या सभेमध्ये मी हीच गोष्ट सांगितली. मराठा समाजाला आरक्षण, मग ओबीसी समाज म्हणणार नाही आमच्यातलं द्यायचं नाही, तुमच्यातलं घ्या. मग हे सांगणार नाही त्यांच्यातलं द्या. काय चाललंय काय? ज्यावेळेला ते जरांगे पाटील ज्याला उपोषणाला बसले होते त्यांच्या समोर मी जाऊन सांगितलं होतं की हा आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही. हे सगळ्यांना माहिती आहे, सगळ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांना माहिती आहे. परंतु हे मुद्दामून सगळं करायचं की ज्याच्यामधनं खतखतत ठेवायचं. उद्या 20 तारखेला जेव्हा निवडणुका संपतील, तुम्ही मतदान करून ज्याला मोकळे व्हाल
सगळं शांत होईल पुढे. असा महाराष्ट्र करायचा आपल्याला. भविष्यातल्या येणाऱ्या पिढ्यांचा आपण काही विचार करणार आहोत की नाही करणार आहोत. काल परवाकडे त्या यवतमाळमध्ये गेलो होतो. आमच्या यवतमाळची ओळख काय? शेतकरी आत्महत्या करणारा, सर्वाधिक शेतकरी आत्महत्या करणारा जिल्हा. काय पण आमची ओळख आहे. आता मी गेलो होतो त्या सोलापूरला, तिकडच्या एका ह्याच्यात. मी म्हटलं तिकडचे प्रश्न आले मला. या तालुक्याची ओळख हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर, दुष्काळग्रस्त तालुका म्हणून आजपर्यंत ह्याची ही ओळख आहे. काय आमची काय ओळख काय आहे? दुष्काळग्रस्त, शेतकरी आत्महत्या करणारा काय तुमचा जिल्हा? मग कुठे गेला हो तो विकास? मला कळत नाहीये. कुठे फिरायला गेलाय, कुठे काय चाललंय त्याचं, नोकरीवर लागला? हे सगळे जण येऊन तुम्हाला या गोष्टी आजपर्यंत सांगत आले, सगळे राजकीय पक्ष सांगत आले. मग याचं निष्पन्न काय? मी आत्ता 2-4 दिवसामध्ये मी आत्ता जाहीरनामा पक्षाचा येणार आहे. त्या जाहीरनाम्यामध्ये माझ्या तेवढ्याच गोष्टी असतील जेवढ्या मी करू शकीन, तेवढ्याच गोष्टी मी तुम्हाला सांगेन. याच्या पलीकडे मी तुम्हाला सांगणार नाही. ज्या शक्य आहेत तेवढ्याच सांगेन. जेवढं शक्य आहे तेवढंच सांगेन. आता उद्धव ठाकरेंनी सुरू केलंय, प्रत्येक जिल्ह्यामध्ये शिवाजी महाराजांचं मंदिर करणार. मंदिर का पुतळे कमी पडले आम्हाला? एक 20-1 वर्षापूर्वीची गोष्ट असेल, ज्याला पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांचा समुद्रामध्ये पुतळा करायचा ठरवलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा समुद्रामध्ये, तोही स्टॅच्यू ऑफ लिबर्टी, म्हणजे जी अमेरिकेमध्ये जी स्वातंत्र्य देवता उभी आहे ना, तिच्यापेक्षा 2 इंच का 3 इंच उंच. आपण जरा समजून घ्या ही गोष्ट, की त्या स्वातंत्र्य देवता मी स्वतः पाहिलंय. ती स्वातंत्र्य देवता स्टॅच्यू ऑफ लिबर्टी मी स्वतः पाहिली आहे. प्रचंड उंच आहे ते. आता एवढा उंच महाराजांचा जर समजा पुतळा तुम्हाला करायचा असेल, अश्वारूढ पुतळा करायचा असेल, घोडा केवढा झाला? तो कुठे बसवणार तुम्ही? समुद्रामध्ये. म्हणजे तुम्हाला तिथे समुद्रामध्ये जागा भरणी करायला लागेल जागेची. अमेरिकेमधला स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचा पुतळा हे एका आयलंडवरती आहे, जो नैसर्गिक आयलंड आहे, दगडाचा आयलंड आहे, तिकडे बसवलेला आहे. त्याला काही नाही होणार. पण उद्या जर समजा अशा प्रकारचा पुतळा तुम्हाला उभा करायचा असेल आणि जर समुद्रामध्ये जर जमीन भरायची असेल आणि त्याच्यानंतर जर समजा अशा प्रकारचा पुतळा उभा करायचा असेल, आता तुम्ही म्हणाल की बाबा असा पुतळा कोण कसा करणार? वल्लभभाई पटेल यांचा नाही का पुतळा केला म्हणे. जो चीन भारताचा वरून प्रदेश खात 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 चाललेला आहे आणि मग खात 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 आम्हाला एके दिवशी जाग येते आणि मग आम्ही म्हणतो सगळ्या चीनी पदार्थ गोष्टींवरती आम्ही आता बहिष्कार टाकला पाहिजे, चीनी गोष्टी घ्यायच्या आम्ही बंद केल्या पाहिजेत, चायनीजची गाडी सोडून. ती लागते रात्री आम्हाला, बाकी काही नाही मिळालं तरी ती आपली असते. पण चीनी वस्तूंवरती आम्ही बहिष्कार टाकला पाहिजे. चीनी वस्तू घेता कामा नये आम्ही. वल्लभभाई पटेलांचा पुतळा चीनमधनं बनवून आला, अजून काय करायचं? एका बाजूला तो प्रदेश, आमचा प्रदेश खातोय वरून आणि आमच्याकडचे पुतळे तिकडून बनवून येत आहेत. उद्या जर समजा असा काही भरणी केली आणि महाराजांचा पुतळा समजा तिथे समुद्रामध्ये उभा केला, जर का
ती भरलेली जमीन जरा खचली, काही झालं आणि त्या पुतळ्याला काही झालं तर आत्ता निवडणुकीच्या तोंडावरती तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून तिथे महाराजांचा पुतळा सिंधुदुर्गात उभा केला. काय झालं त्याचं? पडला. काय म्हणून तर म्हणे वारा आला. वारा? एवढे महाराजांचे पुतळे उभे आहेत महाराष्ट्रामध्ये, गेटवे ऑफ इंडियाच्या समोर, शिवाजी पार्कमध्ये, बाकीच्या ठिकाणी. ते नाही रे पडत. असो, पण तो पुतळा पडला. उद्या एवढा मोठा पुतळा बांधल्यानंतर जर समजा काही झालं तर? आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती जमीन भरल्यानंतर, तो पुतळा उभा केल्यानंतर त्या सगळ्याचा जर समजा तुम्ही खर्च काढलात, तो 15-20 हजार कोटीच्या खाली नाही आहे. 15 ते 20 हजार कोटीच्या खाली नाही आहे. 15 ते 20 हजार कोटी खर्च करून आम्ही पुतळे बांधण्यापेक्षा शिवछत्रपतींचे आमचे जे गडकिल्ले आहेत ते जर समजा नीट केले, चांगले केले, तर ते आमचं शिवछत्रपतींचं स्मारक आहे ना. हो, भविष्यातल्या पिढ्यांना आम्ही काय दाखवायचं? पुतळे का गडकिल्ले? आमच्या राजाचा इतिहास सांगताना आम्ही गडकिल्ले दाखवायचे का पुतळे दाखवायचे? तीच गोष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आमचे बाबासाहेबांच्या नावाने इथे मुंबईमध्ये एक स्मारक होतंय. मी ज्या वेळेला हे स्मारक होत होतं त्यावेळेस मी सांगितलं होतं की खरं जर स्मारक बाबासाहेबांचा तुम्हाला करायचं असेल, राज्य सरकारला करायचं असेल, तर जगामधलं सगळ्यात मोठं वाचनालय, सगळ्यात मोठी लायब्ररी ही त्या स्मारकामध्ये असू देत. जगभरामधनं लोक येऊ देत ज्ञान घेण्यासाठी म्हणून. ती खरी बाबासाहेबांना आमची श्रद्धांजली असेल. वाचा, शिका आणि संघर्ष करा सांगणारा माणूस, त्यांचे आम्ही फक्त काय करतोय? शिवछत्रपतींचे आम्ही पुतळे उभे करतोय, बाबासाहेबांचे आम्ही पुतळे उभे करतोय, ज्योतिबा फुलेंचे आम्ही पुतळे उभे करतोय. आणि मग आम्ही या सगळ्या महापुरुषांना जातीमध्ये भेदून टाकणार. आम्ही मराठ्यांचे शिवाजी महाराज, माळी समाजाचे आमचे ज्योतिबा फुले, दलित समाजाचे आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आमचे टिळक ब्राह्मणांचे, हे ह्या समाजाचे, ते त्या समाजाचे. ह्यांच्यावरती लिहायचं नाही, कारण ते त्या समाजाचे नाहीत. इतकं घाणेरडं वातावरण मी महाराष्ट्रात आजपर्यंत कधी बघितलेलं नाही. अनेक बुजुर्ग इथे माझ्यासमोर अनेक जण बसलेले असतील. असा होता का हो महाराष्ट्र? इतका गलिच्छ घाणेरडा विचार करणारा होता का महाराष्ट्र? मी नेहमी सांगत आलो की या देशाला दिशा देणारा महाराष्ट्र होता, त्याची दशा व्हावी. अटकेपार झेंडे फडकवणारा हा आमचा महाराष्ट्र. म्हणजे अटकेपार झेंडे फडकवणारा म्हणजे कुठे? आता तो पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या इथे अटक नावाचा किल्ला आहे, तिथे आमचा भगवा फडकला. तिथपर्यंत मराठा साम्राज्य गेलं होतं. हा महाराष्ट्र. सुसंस्कृत महाराष्ट्र. त्या सुसंस्कृत महाराष्ट्राची ही दशा आपण करून ठेवली. आज माझ्या ग्रामीण महाराष्ट्रामधले अनेक तरुण आमच्या शहरामध्ये येत आहेत. शहरामधले तरुण आज देश सोडून बाहेर जात आहेत. म्हणजे नेमकं काय होतंय? त्या तरुणांना तिथे त्या शहरांमध्ये नोकऱ्या मिळत नाहीत, शिक्षण मिळत नाही, चांगले वातावरण मिळत नाही, म्हणून ते देश सोडून जात आहेत. आणि माझ्या महाराष्ट्रातल्या, ग्रामीण महाराष्ट्रामधली मुलं मुली त्यांचा भाग सोडून तिथून शहरामध्ये येत आहेत. याच्या आधीही मी तुम्हाला सांगितलं, परत एकदा सांगतो. याच महाराष्ट्रामध्ये रेल्वेच्या नोकऱ्या होत्या. रेल्वे भरती होणार होती आणि अनेक नोकऱ्या होत्या, हजारो नोकऱ्या होत्या.
एके दिवशी सकाळी मी वर्तमानपत्र वाचत होतो. वर्तमानपत्रामध्ये मी वरती फोटो बघितले. प्रत्येक वर्तमानपत्राच्या फ्रंट पेजला फोटो होते. कसले फोटो होते? तर मुंबईमधली सगळी रेल्वे स्थानकं ही माणसांनी खचाखच भरलेली, तिथे झोपलेले सगळे. जे सकाळी जे लोकलला जाणारे लोक असतात त्यांना जायला जागा नसायची. म्हटलं ही कोण माणसं आहेत, काय माणसं आहेत, म्हणून जरा विचारपूस केली. विचारपूस केल्यानंतर कळलं की ही सगळ्या स्टेशनवरती आलेली माणसं ही सगळी उत्तर प्रदेश आणि बिहारमधून आलेली माणसं आहेत. मग वाजून विचारपूस केली. म्हटलं कशासाठी आलेत ते लोक? ते म्हणे नाही, म्हणे रेल्वेची म्हणे भरती आहे, रेल्वेच्या परीक्षा होणार आहेत आणि त्याच्यानंतर रेल्वेमध्ये नोकऱ्या लागणार आहेत. कुठे नोकऱ्या लागणार आहेत? महाराष्ट्रात नोकऱ्या लागणार आहेत. मग त्यांना कळलं, आमच्या पोराला का नाही कळलं? माझ्या महाराष्ट्रामधल्या तरुणांना आणि माझ्या महाराष्ट्रामधल्या तरुणींना ही गोष्ट का नाही कळली की रेल्वेमध्ये नोकऱ्या आहेत? म्हणजे गंमत बघा, काय प्रकारचं राजकारण तुमच्याशी आजपर्यंत ही माणसं खेळत आली. रेल्वेच्या नोकऱ्या महाराष्ट्रात आणि त्याच्या जाहिराती, नोकरीच्या जाहिराती या उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये. तिकडच्या वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती. महाराष्ट्रातल्या एकाही मराठी वर्तमानपत्राला जाहिरात नाही. माहितीच नाही महाराष्ट्रामध्ये. हे आमच्या इथून नुसते खासदार जात आहेत, तिकडे मंत्री बनतायत, कधी या पक्षाचे कधी त्या पक्षाचे, पण जागेच नसतात. महाराष्ट्रामध्ये नोकऱ्या उपलब्ध असताना, येत असताना आमच्याकडच्या खासदारांनी, तिकडच्या मंत्र्यांनी, इकडच्या आमदारांनी, इकडच्या मुख्यमंत्र्यांनी यांनी सांगायला नको? या लोकांनी खर्चवायला नको वरती की जर माझ्या महाराष्ट्रामध्ये जर नोकऱ्या उपलब्ध होणार असतील तर ह्याच्या जाहिराती तिकडे येतात कशा? मग आपले लोक गेले तिकडे आणि सांगितलं की तुम्ही कशासाठी आला, तुम्ही निघून जा. जो तुमच्या नोकऱ्या जर महाराष्ट्रातल्या असतील, महाराष्ट्रातल्या मुलांना मिळाल्या पाहिजेत. बाचाबाची झाली आणि त्या बाचाबाची झाल्यानंतर तिकडच्या कोणीतरी जे आलेले होते त्याच्यापैकी काही जणांनी आपल्या पोरांना आई बहिणीवरनं शिव्या दिल्या. मग आपले काय ऐकतात? आपल्या मुलांनी टाळ्या वाजवल्या, फक्त त्या गालावर वाजवल्या. आणि मग तो सगळा संघर्ष झाल्यानंतर केंद्र सरकारमध्ये त्यांना जाग आली. त्याच्यानंतर तिकडे काही मला असं वाटतं ममता बॅनर्जी होता त्यावेळेला. मग मराठीमध्ये प्रश्नपत्रिका यायला लागली आणि रेल्वे भरतीच्या सगळ्या जाहिराती त्याच्यानंतर मराठी वर्तमानपत्रामध्ये यायला लागल्या. त्या एका आंदोलनानंतर हजारो पोरांना तिथे रेल्वेमध्ये नोकऱ्या लागल्या. एका आंदोलनामध्ये. बाबांनो, आम्ही जर हे बाहेर राहून करू शकतो तर आज जाऊन काय काय करू शकतो? त्याच लोकांवरती विश्वास टाकत इतकी वर्ष घालवलीत न हो. मी काल परवाच सांगितलं कोणाला तरी, अहो त्या शाहरुख खान सलमान खानचा एखादा चित्रपट पडला ना शुक्रवारी, सोमवारी दुसरा सुरू करू शकतात. आमची 5-5 वर्ष जातात आणि तुमची पण 5-5 वर्ष जातात. आयुष्यातली 5-5 वर्ष फक्त नुसती घालत बसायची आणि पदरात काही पडणार नसेल. या सगळे हेच सगळे आमदार खासदार एकदा काढून बघाव. ह्यांची पण सगळी पुण्या मुंबईतच घरं आहेत. ह्यांचे संसार पण पुण्या मुंबईतच आहेत. मध्ये मध्ये तोंड दाखवायला येतात तुम्हाला. मी तुम्हाला आत्ता सांगतो, माझे उमेदवार आहेत, पप्पू बसून सगळे, उद्या ज्या वेळेला तुम्ही निवडून द्याल, त्यांना आमदार बनवाल, कोणीही आपला मतदारसंघ सोडणार नाही आणि पुण्या मुंबईमध्ये यांची घरं होणार नाहीत. कशी होतात ते मीच बघीन. हे तुमच्यातच असले पाहिजेत, तुमच्यातच राहिले पाहिजेत. फक्त अधिवेशन काळात सोडून जा. पण हे सगळं नीट होऊ शकतं, सगळं चांगलं होऊ शकतं, सगळं उत्तम होऊ शकतं. असंभव असं काहीच नाहीये, अशक्य असं काहीच नाहीये. मी तुम्हाला सांगतो, माझ्या मते
पुरुष गरोदर राहणे आणि बाहेर काढलेली टूथपेस्ट आत घालणे, या दोन गोष्टी सोडल्या तर अशक्य कोणतीही गोष्ट नाही. जर जगात सगळ्या गोष्टी घडू शकतात तर माझ्या महाराष्ट्रात का नाही गोष्टी घडू शकत? या इथेच अमरावतीच्या इथे आमच्या या चिखलदरामध्ये कित्येकदा गेलो मी. पर्यटन स्थळ काय सुंदर व्हायला पाहिजे, अजून किती उत्तम व्हायला पाहिजे, लक्षच नाही कोणाचं. कोणाला काही गोष्टी आणाव्याशाच वाटत नाही. इथे या देशामध्ये अनेक उद्योगपती आहेत, अनेक लोक आहेत की ज्यांना उद्योग करायचे आहेत, जागा पाहिजेत, पण कोणी यांना भेटत नाही, कोणी यांच्याशी बोलत नाही. अहो साधी गोष्ट लक्षात घ्या, मी त्या नाशिकमध्ये असताना तिथे एक जागा होती शहरामध्ये, शहरात 34 एकरची फॉरेस्ट लँड होती. फॉरेस्ट जंगल कशी काढतात हे जंगलाच्या जागा मला कळत नाही मला. आणि माझ्या लक्षात आलं, मी एक दिवशी मी बघितली ती जागा, पाहिली आणि म्हटलं ही जर अशीच राहिली तर इथे झोपड्या होणार. मग मी महानगरपालिकेच्या आयुक्तांशी बोललो. आयुक्त म्हणाले ही राज्य सरकारची जागा आहे, आपण काहीच करू शकत नाही. मग मी त्यावेळेचे तत्कालीन मंत्री होते, त्यांना भेटलो. त्यांना समजे ना ही गोष्ट काय ती मी काय म्हणतोय ते. मग मी दुसरे मंत्री होते, त्यांना भेटलो. मग त्यांच्या PA ला कळलं की मी काय म्हणतोय. खरंच सांगतो, विनोद म्हणून नाही सांगत. त्यांचे एक ऑफिसर होते, अधिकारी होते, त्यांना कळलं. ते म्हणाले साहेब मला कळलं हे काय म्हणतात ते. मी त्यांना सांगत होतो की ही जागा जी फॉरेस्टची आहे ती तुम्ही महानगरपालिकेकडे द्या, राहील तुमच्याकडे जमीन, पण डेव्हलप करण्यासाठी महानगरपालिकेकडे द्या. महानगरपालिकेकडे दिल्यानंतर मी कोणतरी एक उद्योगपती आणतो जो CSR फंड, त्यांचा जो CSR फंड असतो त्याच्यामधनं ही जागा डेव्हलप करेल. मग ते सगळं झालं आणि मग ते सँक्शन झालं. मग मी रतन टाटा साहेबांकडे गेलो आणि रतन टाटा साहेबांना सांगितलं, म्हटलं टाटासाहेब, म्हटलं असं असं आहे, म्हटलं इथे एवढी फॉरेस्ट लँड आहे, म्हटलं लोकांना आज म्हटलं अनेक आयांना म्हटलं आपल्या लहान मुलांना कुठे घेऊन जायचं, कुठे फिरवायला घेऊन जायचं त्यांना समजत नाही. अनेक कुटुंब असतात त्यांना समजतच नाही संध्याकाळी मुलांना कुठे काय घेऊन जायचं. चांगल्या बागा उरलेल्या नाहीत, चांगल्या करत नाहीत, चांगली मैदानं नाहीत. मला बोलले तुमचा काय प्लॅन आहे? मी म्हटलं अशा अशा प्रकारचा म्हटलं मला करायचं आहे. तिकडे संध्याकाळी लोक फिरायला आले पाहिजे, तिकडे एखादा शो करूया म्हटलं आपण, वगैरे वगैरे वगैरे. ठीक आहे म्हणे, माझ्याकडे सगळा प्लॅन घेऊन या, बजेट घेऊन या. आम्ही प्लॅन केला, सगळा बजेट घेऊन गेलो. आम्ही त्यांच्याकडे सांगितलं, म्हटलं हे जवळपास 3-3.5 कोटी 4 कोटी रुपये लागतील सँक्शन. त्या माणसाची सगळी माणसं उतरली, सगळी ते करायला. ते करत 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 प्रकरण साधारणपणे ते 13-14-15 कोटीपर्यंत प्रकरण गेलं. त्यांचीच माणसं करत होती. पण त्या माणसाने मला कधी विचारलं नाही की अरे बजेट आता आपलं एवढं एवढं वाढतंय वगैरे वगैरे. त्यांचीच माणसं करतायत, ते सगळं सुरू होतं त्यांचं. त्यांनी मला फक्त एकच गोष्ट सांगितली, चांगलं होत आहे ना, होऊ जाऊन ते खर्च. असे अनेक उद्योगपती आहेत की ज्यांच्याकडे प्रचंड पैसे आहेत, त्यांना चांगलं काम करायचं आहे, चांगल्या गोष्टी करायच्या आहेत, कोणी दाखवायला तयार नाही. का नाही दाखवत? कारण CSR फंडामधनं जर समजा तुम्ही काम केलं तर ती कंपनी काम करते, पैसे खाता येत नाहीत. आणि म्हणून हे इतक्या कंपन्यांकडे तुडुंब भरलेले पैसे आहेत CSRच्या फंडाखाली. कोणी वापरायला, कोणी आमदार पण जात नाहीत, कोणी खासदार जात नाहीत, कोणी नगरसेवक जात नाहीत, कोणी वाट्यालाच जात नाहीत. का? कारण ते खर्च करणं, मग आमचं काय, आमच्या टक्क्याचं काय? मी तुम्हाला सांगतो, या अमरावतीमध्ये असेल, या माझ्या विदर्भामधल्या अनेक शहरांमध्ये असेल, अनेक उद्योगपतींकडनं मी अनेक फंड आणीन. उत्तम उत्तमातल्या उत्तम गोष्टी मी इथे उभ्या करेन.
आणि हे मी करून दाखवलेलं आहे म्हणून मी तुम्हाला सांगतोय. जाऊन एकदा बघा ते बोटॅनिकल गार्डन. आता गेल्या 5 वर्षामध्ये यांनी वाट लावली पण असेल त्याची, पण सहज शक्य. हो, तुम्हाला काय द्यायचंय? समाधान द्यायचंय ना. मग समाधान द्यायला कष्ट कसले दावाला? शहर कसं असलं पाहिजे हो? घरात बाहेर पडल्यावरती बरं वाटलं पाहिजे की मी या शहरामध्ये राहतोय. बाहेर पडल्यावरती कचरा पडलाय. कोण राहणार इथे? वेडेवाकडे फुटपाथ बांधलेले आहेत, वेड्यावाकड्या गाड्या चालू आहेत, काही शिस्त नाही, काही नाही, काही नाही. आणि याचं एकमेव कारण तुम्ही सहन करता म्हणून ह्या सगळ्या गोष्टी होतात. एकदा प्रश्न विचारायचे सुरू करा या लोकांवरती, प्रश्नांची सरबत्ती करा आणि त्याच्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हे घाबरतील, हे घाबरलेले आहेत. आज पण जो गेल्या 5 वर्षामधला जो खेळ करून ठेवलेला आहे ना या लोकांनी, कोणी या पक्षात आहे, कोणी त्या पक्षात आहे, कोणी या विचारांचा होता तो त्या विचारांकडे गेला. इतके आमदार होते ते उठले, ते या पक्षात गेले, इकडचे अजून काही आमदार गेले ते परत या पक्षात गेले. मतदान कुठे केलं होतं हेच लोक विसरले. आता मी कोणाला मतदान केलं होतं? अच्छा, ह्याला केलं होतं. मग हा आता सध्या कुठे आहे? अच्छा, ह्या पक्षामध्ये आहे. मग आता ह्या पक्षात आता पुढे कुठे करणार आहे? आत्ता तिकीट यांनी ह्या पक्षाचं घेतलंय. हा निर्लज्जपणा ते फक्त करू शकतात. याचं कारण तुम्ही शांत बसता, तुम्ही चिडत नाहीत, तुम्ही या गोष्टींचा बदला घेत नाहीत की तुम्ही जर असे वागणार असाल आम्ही तुम्हाला निवडून देणार नाही. हे महाराष्ट्राची जनता जोपर्यंत करत नाही तोपर्यंत ही माणसं वटणीवरती येणार नाहीत. असलंच घाणेरडं राजकारण फक्त करत बसणार ही लोक. ही 2024ची निवडणूक अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे. गेल्या 5 वर्षामध्ये प्रत्येकाने आपापल्या विचारांशी केलेली प्रतारणा आठवून बघा. प्रत्येक जण इथून उठला तिथे गेला. शिवसेना भारतीय जनता पक्ष होते, काँग्रेस राष्ट्रवादी होती. काँग्रेस राष्ट्रवादी नको म्हणून लोकांनी शिवसेना भारतीय जनता पक्षाला मतदान केलं. शिवसेना भारतीय जनता पक्ष नको म्हणून लोकांनी काँग्रेस एनसीपीला मतदान केलं. 1900 रिझल्ट लागले. 1900 रिझल्ट लागल्यावरती एक सकाळचा शपथविधी झाला 15 मिनिटाचा. तो आटपला. त्याच्यानंतर शिवसेना इथून उठली. ती ज्यांच्या विरोधामध्ये आम्ही निवडणुका लढवल्या त्यांच्याबरोबर जाऊन बसली. मग 2.5 वर्ष त्याच्यात गेली. 2.5 वर्षानंतर ह्यांच्या खालचे 40 आमदार उठले, तिकडे गेले. अजून इकडचे अजून काही आमदार उठले, इथे गेले. अजून एक वेगळं सरकार बनलं, हे परत बाहेर राहिले. कोणाला मतदान केलं होतं तुम्ही? तुमचं तुम्हाला तरी कळतंय का की या महाराष्ट्रात काय चालू आहे ते? आणि या सगळ्या गोष्टी तुम्ही जर सहन करत बसणार असाल आणि या 2024च्या निवडणुकीमध्ये या लोकांना जर तुम्ही वटणीवरती नाही आणलत, हा महाराष्ट्र बर्बाद झाला म्हणून समजा तुम्ही. कारण या लोकांना एक गोष्ट कळणार की आपण जे केलं, जे करतोय ते बरोबर आहे. लोकांना हे मान्य आहे. आम्ही या पक्षातून त्या पक्षात जाणार, आम्ही विकले जाणार, आम्ही करोड रुपये घेणार, आम्ही सगळ्या गोष्टी करणार, आम्ही जे करतोय ते बरोबर करतोय. एकदा हे ह्यांच्या मनाशी भरलं, कळलं ह्यांना की आपण करतोय हे बरोबर आहे, लोक आपल्याला तरीही मतदान करतायत, पुढे काही नाही घडू शकत. या सगळ्या महाराष्ट्रामधल्या तरुण तरुणींचं भविष्य आपण बर्बाद करणार. मी आज एवढीच गोष्ट तुम्हाला सांगण्यासाठी आलोय की माझ्याकडे एक आत्मविश्वास आहे. मला खरंच या महाराष्ट्रासाठी काहीतरी करून दाखवायचंय. मी पक्ष स्थापन केला, त्या पक्ष स्थापनेच्या वेळेला मी एक वाक्य सांगितलं होतं, एक गोष्ट बोललो होतो की जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र माझ्या हातून घडावा, एवढीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. आज ती गोष्ट तुमच्या समोर आलेली आहे. 2024ची ही निवडणूक, 20 तारखेला मतदान आहे. या 20 तारखेला माझे सर्व उमेदवार इथे, पप्पू कुठे गेले, ये समोर,
बाकीचे कुठे गेले सगळे उमेदवार? माझ्या सर्व उमेदवारांना, पप्पू आज इकडे उभा आहे, तो अमरावतीमधनं उभा आहे, माझे बाकीचेही सगळे उमेदवार आहेत, महाराष्ट्रभर उमेदवार आहेत. माझं भाषण जर महाराष्ट्रातली जनता ऐकत असेल, माझी त्यांना हात जोडून विनंती आहे, सगळ्या ठिकाणी येणं मला शक्य नाही, पण येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माझ्या प्रत्येक उमेदवाराला रेल्वे इंजिन या निशाणीवरती बटन दाबून आपण प्रचंड मताने विजयी करावं असं एक आवाहन करतो आणि तुर्त आपल्या सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.